ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। महसूल विभागामध्ये पारदर्शकतेसाठी मेगा ड्राईव्हची घोषणा करण्यात आली आहे। महसूल मंत्री बावनकुळेंच्या पुढाकाराने महाराष्ट्रामध्ये विभागीय स्तरावर दक्षता पथकं स्थापन केली जाणार आहेत। अधिकारी कर्मचाऱ्यांच्या गंभीर तक्रारींवर 15 दिवसांमध्ये अहवाल बंधनकारक असेल। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष तर अपर मुख्य सचिव, सहसचिव आणि उपसचिव समिती सदस्य असतील। महाराष्ट्र राज्य कन्झ्युमर फेडरेशनवर प्रवीण दरेकरांचं वर्चस्व पाहायला मिळालंय। 21 पैकी 21 जागांवर बिनविरोध त्यांची निवड झाली आहे। राज्याच्या दुसऱ्या महत्त्वाच्या महाराष्ट्र राज्य कन्झ्युमर फेडरेशनवर दरेकरांचं वर्चस्व पाहायला मिळालंय। मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं राज्य निवडणूक आयोगाला झापलंय। नगरपालिका तसंच नगरपंचायत निवडणुका अखेरच्या क्षणी लांबणीवर टाकण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर तीव्र नापसंती दर्शवली। ऐनवेळी निवडणूक लांबणीवर टाकणं टाळता येण्यासारखं होतं। झालेला निर्णय योग्य नव्हता। मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं अशा शब्दामध्ये नाराजी व्यक्त केली। न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि न्यायमूर्ती हितेन वेणेगावकर यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली। आणि आता बातमी पुतीन यांच्या भारत दौऱ्याची। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे भारतात दाखल झालेत। पालम विमानतळावर पंतप्रधान मोदींकडून त्यांचं स्वागत करण्यात आलं। भारत रशियामध्ये संरक्षण ते ऊर्जा क्षेत्राशी संबंधित करार यामुळे होणार आहेत। माझे मित्र पुतीन यांचं भारतात स्वागत करताना मला आनंद झाला, असं ट्विट यावर पंतप्रधान मोदींनी केलंय। तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन हे 2 दिवस भारतात असणार आहेत। दरम्यान पंतप्रधान मोदी आणि पुतीन यांचा महाराष्ट्र पासिंगच्या गाडीतनं प्रवास पाहायला मिळालाय। पालम विमानतळ ते मोदींच्या निवासस्थानापर्यंत त्यांनी महाराष्ट्र पासिंगच्या गाडीतनं प्रवास केलाय। महाराष्ट्र पासिंगच्या पांढऱ्या रंगाच्या गाडीतनं त्यांनी प्रवास केलाय। 2024 साली ही गाडी मुंबईत पासिंग झाल्याची माहिती आहे। एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। नगर परिषद आणि नगरपालिकेच्या निकालासंदर्भात उद्या सुनावणी होणार आहे। दरम्यान 21 डिसेंबरला हा निकाल लागेल। या निर्णयाला आव्हान देण्यात आलेले आहे। 2 डिसेंबरला झालेल्या निवडणुकीचे निकाल तातडीनं लावावेत अशी याचिका दाखल करण्यात आलेली आहे। नागपूर खंडपीठानं दिलेल्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आता आव्हान देण्यात आलंय। त्यामुळे उद्या या संदर्भात सुनावणी होणार आहे। त्यामुळे निर्णय नेमका काय होतो ते पाहणं अतिशय महत्त्वाचं होणार आहे। 21 डिसेंबरला निकाल लागणार आहे। या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आलेली आहे। सुप्रीम कोर्टात या संदर्भात ही सुनावणी होणार आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, काय अधिकचे अपडेट्स? मोहिनी, खरं तर 2 डिसेंबर रोजी नागपूर खंडपीठानं निर्णय दिलेला होता की 2 डिसेंबर आणि 20 डिसेंबर या 2 दिवशी होणाऱ्या नगर परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुकीचे निकाल एकत्रित पद्धतीने 21 डिसेंबर रोजी लावण्यात यावेत अशा पद्धतीचे निर्देश नागपूर खंडपीठाने दिलेले होते। आणि त्या निर्णयाला आता सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिलेलं आहे। राजकुमार बर्वे नावाचे एक व्यक्ती आहेत, त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे। त्यांनी याचिकेत असं म्हटलेलं आहे की 2 डिसेंबर रोजी म्हणजे 4 दिवसांपूर्वी ज्या निवडणुका झालेल्या होत्या त्या निवडणुकांचे निकाल तातडीने लावण्यात यावेत अशा पद्धतीची मागणी याचिकेमधनं करण्यात आलेली आहे। आणि या याचिकेवरती उद्या सुप्रीम कोर्टामध्ये सरन्यायाधीशांच्या समोर सुनावणी पार पडणार आहे। त्यामुळे सरन्यायाधीशांनी खरं तर ही याचिका स्वीकारलेली आहे। त्यामुळे याचिकेवरती सरन्यायाधीश आणि सुप्रीम कोर्ट काय निकाल देतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। पण कोर्टानं जर वेगळे निर्णय दिला तर नागपूर खंडपीठाच्या निकालामध्ये बदल होऊ शकतो। त्यामुळे उद्या कोर्ट काय नक्कीच प्रमोद, त्यामुळे उद्या निकाल काय येईल ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय नगर परिषद आणि नगरपालिका निकालासंदर्भात उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे।